हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका NS रंगरेज आणि आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट इयत्ता 12वी कॉमर्स या विषयातील पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकमधील नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक काढा आणि पेज नंबर 27 या पेजवरील प्रॉब्लेम नंबर 2 पहा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. तर या प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर आहे, शिल्पा आणि कॅटरीना, आणि आपल्याला इथे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी इथे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि सोबतच ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. तर सर्वात पहिली स्टेप काय असते, ॲडजस्टमेंट कोणत्या आयटमवर आहे त्यावर टिक करून घ्या. स्टॉक, पहिली ॲडजस्टमेंट पहा. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 March 2019. 31 मार्च म्हणजे वर्षाच्या शेवटीचा स्टॉक आहे हा, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. याचे दोन इफेक्ट होतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक आपण लिहित असतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1,500 अँड वेजेस 800. तर रॉयल्टीवर टिक करून घ्या आणि वेजेसवर टिक करून घ्या. रॉयल्टी इथे आहे बघा खाली, आणि वेजेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे चालू वर्षाचा खर्च झालेला आहे पण तो दिलेला नाही, मग तो त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ॲड करावा लागेल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ. सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे, सॅलरी पेड केलेली आहे ॲडव्हान्स, म्हणजे काही ॲडव्हान्स पेड केलेलं असतं तर ते आपली संपत्ती असते, म्हणून आपण ॲसेट साईडला प्रीपेड सॅलरी किंवा ॲडव्हान्स सॅलरी असं आपण ॲसेटला दाखवतो आणि त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून ती आपल्याला लेस करावी लागेल. सॅलरी टिक करून घ्या सॅलरीवर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1,000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन सन्डी डेटर्स. सन्डी डेटर्सवर बॅड डेट्स आणि RDD ची प्रोव्हिजन आहे, तर डेटर्सवर टिक करून घ्या. सन्डी डेटर्सवर टिक करा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा काय आहे. डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. फर्निचर आणि बिल्डिंगवर डिप्रिसिएशन आहे म्हणून त्या दोन आयटमवर टिक करून घ्या. बिल्डिंग आणि फर्निचर. लँड अँड बिल्डिंग फर्स्ट आयटम आहे आणि फर्निचर दोन आयटमवर टिक करून घ्या. आता यानंतर पुढची स्टेप काय आहे, फॉर्मॅट आखून घेणे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सर्व विद्यार्थ्यांनी आखून घ्या. अशा पद्धतीने वरती हेडिंग टाका, इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019. डेबिट साईड, क्रेडिट साईड. त्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखून घ्या आणि बॅलन्स शीट आखून घ्या. लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 March 2019. लायबिलिटी साईड अमाऊंट, असेट, अमाऊंट. अशा पद्धतीने फॉर्मॅट आखून घ्या. त्यानंतरची स्टेप काय आहे, ट्रायल बॅलन्समधले एक आयटमची नोंद करून घेणे. ही आपली नेक्स्ट स्टेप आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ट्रायल बॅलन्समधल्या एक आयटमची नोंद माझ्यासोबतच करून घ्यायची आहे. तर फर्स्ट आयटम बघा काय आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगवर टिक केलेली आहे म्हणजे त्याच्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंग ही आपली असेट असते, संपत्ती असते, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेटला घ्या लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 37,800. त्यावर ॲडजस्टमेंट आहे, लँड अँड बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे. पाच नंबरची ॲडजस्टमेंट बघा. डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5% आणि फर्निचर 10%. तर 5% आपल्याला लँड अँड बिल्डिंगवर चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे. 5% लँड अँड बिल्डिंगवर चार्ज करा. 37,800 गुणिले 5% म्हणजे 5/100. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 8 पंचे 40, 4 4, 7 5 35 आणि 4 39, 3 5 3 15 आणि 3 1890. वजा करा 1890 लँड अँड बिल्डिंगमधून लेस डिप्रिसिएशन
5%, 1890. आउटरला घ्या अमाऊंट, 10 9 गेले 1, 9 8 17, 6 9 गेले 5, 3 3. डिप्रिसिएशन हा आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन अशी हेडिंग टाका. ऑन लँड अँड बिल्डिंग, $1890. फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे. फर्निचरवर 10% डिप्रिसिएशन चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे. फर्निचरची अमाऊंट आहे 17,250. ही आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर घ्या. $17,250. 17,250वर 10% डिप्रिसिएशन चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे. 0 गेले, 0 गेलं, हा 0 गेला, हा 0 गेला. 1725 किंवा डायरेक्टही आपण करू शकतो. शेवटचा एक 0 कमी केला म्हणजे 10% होतात. तर 1725 हे आलेले आहे डिप्रिसिएशन. लेस डिप्रिसिएशन 10%, 1725 वजा करा. 10 5 गेले 5, 4 2 गेले 2, 8 9 10 11, 7 5 12, 6 1 गेले 5, कशी 15,525. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ही आपली असेट असते म्हणून आपण असेटला घेत असतो. ती असेटला घ्या. सन्ड्री डेटर्स आतमधल्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट घ्या 40,000 रुपये, कारण त्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1,000 आणि रिझर्व फॉर डॉटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. तर सन्ड्री डेटर्समधनं बॅड डेट्स आणि RDD लेस करा. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेटला घ्या. सन्ड्री डेटर्स 40,000 लेस बॅड डेट्स ₹1,000, 39,000 आणि लेस RDD 3%. दोन शून्य कमी केले म्हणजे 1% होतात, 390 आणि 390 गुणिले 3 केले तर 3% होतात. 3 0 0, 9 त्रिक 27, चले 2, 3 त्रिक 9 10 11, 1170 रुपये RDD आलेली आहे. तुम्हाला मी असं काढून दाखवते इकडे. 39,000 गुणिले 3 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 3 0 0, 9 त्रिक 27, चले 2, 3 त्रिक 9 10 आणि 11, 1170 रुपये आलेले आहे. असं केलं तरी चालेल किंवा मी आत्ता दाखवल्याप्रमाणे हे 2 शून्य कमी केले तर 1% होतो. 390 गुणिले 3 वजा करा. आउटरला घ्या अमाऊंट 0, 10 7 गेले 3, 9 1 गेले 8, 9 1 गेले 8, 8 1 गेले 7, 3 3, 37,830. आणि हे बॅड डेट्स आणि RDD आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हे दोन्ही घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हेडिंग टाका टू RDD. आणि ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स आहे का ते पाहून घ्या. ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा बॅड डेट्स दिलेले आहे 400, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. ट्रायल बॅलन्समधले जे बॅड डेट्स असतात ते ओल्ड बॅड डेट्स असतात. 400 रुपये घ्या. आतमधल्या कॉलममध्ये घ्या. आणि आता आपण डेटर्समधून जे बॅड डेट्स लेस केले 1000 ते त्यामध्ये ॲड करा आणि हे 1170 सुद्धा त्यामध्ये ॲड करा, कारण हे दोन्हीसुद्धा काय आहे आपले लॉस आहे म्हणून. इथे नाव द्या बॅड डेट्स. हे न्यू आहे कारण हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत 1,000 रुपये. आणि RDD, ही RDD जी आहे ही न्यू RDD आहे कारण ही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे म्हणून. ट्रायल बॅलन्समध्ये जर RDD दिलेली असली तर ती ओल्ड RDD असते.
ही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती म्हणून ही न्यू RDD आहे. या तिघांची टोटल करा आणि आउटरला घ्या. 7 5 2570. फर्निचरवर जो डिप्रिसिएशन चार्ज केला होता 1725 हा सुद्धा आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन या हेडिंगच्या खाली फर्निचर 1725 या दोघांची टोटल आउटरला घ्या. नेक्स्ट आयटम आहे स्टॉक. 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. $65,000. वर्षाच्या सुरुवातीला जो माल असतो आपल्याकडे त्याला ओपनिंग स्टॉक असे म्हणतात. मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक असतो तो चालू वर्षाचा ओपनिंग स्टॉक असतो. तर हा ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्याचा इफेक्ट होत असतो. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स आपण घेतलेले आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4000 हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹4000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस ₹3000. वेजेस घेण्याच्या अगोदर कधी पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉकच्या खाली टू परचेसेस हा आयटम येत असतो. टू परचेसेस आणि परचेसेस बघा किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये परचेसेस आहे ₹50,000. तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. आतमधल्या कॉलममध्ये लिहा ₹50,000 कारण क्रेडिट साईडला परचेस रिटर्न दिलेले आहे. बघा परचेसेस रिटर्न 1480 तर ते परचेसेसमधून लेस करावे लागेल. खरेदी केलेला माल आपण परत केलेला आहे मग तो आपल्याला वजा करावा लागेल. वजा करा. 10 8 गेले 2 9 4 गेले 5 9 1 गेले 8 484. नेक्स्ट आयटम आहे वेजेस. परचेसेसच्या खाली नेहमी वेजेस येत असते. वेजेसवर आपण टिक केलेली आहे म्हणजे त्यावर काय आहे ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग वेजेस म्हणून ॲडजस्टमेंट दिलेली आहे खाली. बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹800 म्हणजे ₹800 देणे बाकी आहे वेजेसचे तर ते आपल्याला वेजेसमध्ये ॲड करावे लागतील. वेजेसची अमाऊंट आहे ₹3000. ॲड आउटस्टँडिंग ₹800. आउटरला घ्या 3800 आणि हे आउटस्टँडिंग आपली देणी आहे चालू वर्षाची म्हणून ती लायबिलिटी साईडला घ्या. हेडिंग टाका आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याखाली लिहा वेजेस. आतमधल्या कॉलममध्ये लिहा 800. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज 5000. सॅलरी हा सुद्धा उत्पादनानंतरचाच खर्च आहे म्हणजे तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी घ्या. सॅलरीची अमाऊंट आहे ₹5000. आतमधल्या कॉलममध्ये घ्या कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 पहा. सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000 म्हणजे ₹2000 ॲडव्हान्स पेड केलेले आहे सॅलरीचे. फायनल अकाउंटमध्ये आपण फक्त चालू वर्षाचाच विचार करत असतो. जे काही ॲडव्हान्स असेल ते आपल्याला लेस करावे लागतात म्हणून ₹2000 सॅलरीमधून लेस करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी 5000 आणि लेस ॲडव्हान्स सॅलरी अशी हेडिंग टाका. लेस 2000 करा आणि आउटरला 3000 लिहा.
आणि हे 2,000 रुपये आपण ॲडव्हान्स पेड केलेले आहे, म्हणजे वर्करकडे ही आपले 2,000 रुपये संपत्ती ॲडव्हान्समध्ये जमा आहे, म्हणून ती आपली संपत्ती आहे, असेट आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला याचा दुसरा इफेक्ट द्या. ॲडव्हान्स सॅलरी 2,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा. आउटरला घ्या 2,000. नेक्स्ट आयटम आहे कॅरेज इनवर्ड 4,000 रुपीज. कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेसेससाठी वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला वाहतुकीचा खर्च. मग याचा इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कॅरेज इनवर्ड 4,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे सेल्स रिटर्न 2,000. तर यासाठी आपल्याला अगोदर सेल्सची एंट्री करावी लागेल. सेल्स बघा किती आहे. सेल्स क्रेडिट साईडला आहे 1,20,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,20,000 आणि सेल्स रिटर्न लेस करावे लागतील. लेस सेल्स रिटर्न विक्री केलेला माल परत आलेला आहे म्हणून तो लेस करावा लागेल. सेल्स रिटर्न आहे 2,000 रुपये, ते लेस करा 1,18,000 रुपये. आउटरला घ्या. नेक्स्ट आयटम आहे ड्रॉइंग्स शिल्पा आणि कॅटरीना. शिल्पाची ड्रॉइंग आहे 2,000 आणि कॅटरीनाची 3,000. ड्रॉइंग्स म्हणजे पर्सनल यूजसाठी त्यांनी 2,000 रुपये आणि 3,000 रुपये घेतलेले आहे. तर ती जी रक्कम आहे ती आपल्याला त्यांच्या कॅपिटलमधून लेस करावी लागेल. तर यासाठी आपल्याला त्यांचं कॅपिटल लिहावं लागेल. कॅपिटल लायबिलिटी साईडला लिहून घ्या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलची अमाऊंट लिहा. कॅपिटल अकाउंट शिल्पा 45,000 रुपये. लेस ड्रॉइंग्स किती आहे. ड्रॉइंग्स आहे शिल्पाची 2,000 रुपये. लेस करा 43,000. खाली 2 ओळी सोडून द्या आणि त्याखाली लिहा कॅटरीना. कॅटरीनाचं कॅपिटल आहे 45,000 रुपये. त्यामधून लेस करा ड्रॉइंग्स. लेस ड्रॉइंग्स 3,000 रुपये. लेस करा 42,000. नेक्स्ट आयटम बघा काय आहे. डिस्काउंट 2,030. हा डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे हा आपला लॉस आहे. म्हणजे काही लॉसेस असतात ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. टू डिस्काउंट 2,030 रुपये. नेक्स्ट आयटम ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000. शाहरुखला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिलेले आहे, म्हणजे शाहरुखकडे 10,000 रुपये आपली असेट आहे, ती ॲडव्हान्स जमा आहे. मग याचा इफेक्ट कुठे होणार. बॅलन्स शीटच्या असेट साईडला होणार. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा ॲडव्हान्स टू शाहरुख 10,000 रुपीज. नेक्स्ट आयटम पहा कॅश इन हँड 20,000. ही आपली असेट आहे म्हणून असेटला घ्या कॅश इन हँड. अमाऊंट आहे 20,000. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक 8,000. ही सुद्धा असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश ॲट बँक लिहा. नेक्स्ट आयटम बघा इंटरेस्ट 1,000. हा डेबिट बॅलन्स आहे इंटरेस्ट. तर डेबिट बॅलन्स म्हणजे तो आपला खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट 1,000 रुपीज. नेक्स्ट आयटम बघा. नेक्स्ट आयटम आहे कमिशन 2,000. हा सुद्धा आपला खर्च आहे, डेबिट बॅलन्सेस आहे म्हणून तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू कमिशन. अमाऊंट आहे 2,000. नेक्स्ट आयटम बघा रॉयल्टीज 2,000. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. मागच्या प्रॉब्लेममध्ये मी रॉयल्टीज म्हणजे काय ते सांगितलेलं आहे, प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये. तर तो व्हिडिओ बघा. रॉयल्टीज 2,000 आतमधल्या कॉलममध्ये लिहा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रॉयल्टीज घ्या. आतमधल्या कॉलममध्ये 2 रॉयल्टीज घ्या कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1500. तर आउटस्टँडिंग जे काही असेल ते आपल्याला ॲड करावा लागेल, कारण तो चालू वर्षाचा खर्च आहे. ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1500 ॲड करा आणि आउटरला 3500 लिहा. आता हे काही आउटस्टँडिंग जे आहे ते आउटस्टँडिंग आपली देणी आहे चालू वर्षाची, म्हणून आपण ती लायबिलिटी साईडला दाखवा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या हेडिंगखाली रॉयल्टीज लिहा. 1500 आणि आउटरला अमाऊंट लिहा. 8 आणि 5 13. चला 1 आणि 2. नेक्स्ट आयटम बघा, परचेसेस. हा आपण घेतलेला आहे. आता डेबिट बॅलन्सेस संपलेले आहे. क्रेडिट बॅलन्सेस बघा. कॅपिटल आपण घेतलेले आहे. बिल्स पेबल. बिल्स पेबल आहे 17500. हे बिल्स पेबल म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी आहे, देणी आहे ती आपली, म्हणून ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल घ्या. $17,500 आउटरला लिहा. नेक्स्ट आयटम बघा, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. ही सुद्धा बँकेची देणी आहे. बँकेतून घेतलेली जास्तीची उचल म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली देणी आहे बँकेला, म्हणून लायबिलिटी साईडला घ्या. ₹10,000 बिल्स बँक ओव्हरड्राफ्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट घ्या. अमाऊंट आहे ₹10,000. नेक्स्ट आयटम बघा, परचेसेस रिटर्न आपण परचेसेसमधून लेस केलेले आहे. सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे हे आपली देणी आहे, ज्यांच्याकडून आपण किंवा संस्था उधारीवर माल खरेदी करते, म्हणजे त्यांना काही पैसे देणे असते, म्हणजे ते आपले क्रेडिटर्स असतात आणि ती त्यांना देणी बाकी असते, म्हणून त्यांना आपण क्रेडिटर्स असे म्हणतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स लिहा. ₹22,000. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ₹22,000. नेक्स्ट आयटम पहा, बँक लोन ₹15,000. बँकेतून घेतलेला आहे लोन, म्हणजे ती बँकेची देणी आहे आणि जी काही देणी असते ती आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेत असतो, म्हणून लायबिलिटी साईडला घ्या. बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोन लिहा. अमाऊंट आहे ₹15,000. नेक्स्ट आयटम बघा, इंटरेस्ट रिसिव्ड 1500. आता हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे ती आपली इन्कम आहे. इंटरेस्ट रिसिव्ड 1500 ही इन्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. बाय वरच्या 1-2 ओळी सोडून द्या आणि खाली लिहा बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1500. आउटरला अमाऊंट लिहा. नेक्स्ट आयटम बघा, RDD 1000. RDDचा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे ₹1000 आपल्याला प्राप्त झालेले आहे. आपण ₹1000 बुडण्याची शक्यता असा धरला होतो. रिझर्व केले होते, RDD योजना केली होती, पण त्यापैकी आपल्याला ₹1000 आपल्याला प्राप्त झालेले आहे. बाय RDD. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय RDD ₹1000 लिहा. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ₹1000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD ₹1000 घ्या. नेक्स्ट आयटम आहे सेल्स. सेल्स आपण घेतलेले आहे 1,20,000. अशा पद्धतीने आता आपण काही ॲडजस्टमेंट राहिल्या का ते बघून घेऊ. ट्रायल बॅलन्सचे सर्व आयटम्सची नोंद आपण केलेली आहे. आता ॲडजस्टमेंट बघून घ्या. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000. आता हा क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला त्याची नोंद करा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंद करा. बाय क्लोजिंग स्टॉक $58,000 आणि ही आपली ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक लिहा. क्लोजिंग स्टॉक $58,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची आपण एंट्री केलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा, सॅलरीज ॲडव्हान्स आपण लेस केलेली आहे. बॅड डेट्स आणि रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्सची सुद्धा एंट्री आपण केलेली आहे. डिप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे ॲडजस्टमेंट सॉल्व केलेले आहे. ट्रायल बॅलन्समधले सर्व आयटम्सची नोंद केलेली आहे आणि आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊ. 0 0. जी साईड मोठी दिसते त्या साईडची टोटल अगोदर करा. इथे क्रेडिट साईड मोठी आहे.
8 8 आणि 8 16 चला 1 6 7 कशी 1,76,000. डेबिट साईडला तीच मांडून घ्या. डेबिट साईडची टोटल करून घ्या. 0 2 5 8 5 13 आणि 5 18 चला 1 4 4 आणि 4 8 8 आणि 3 10 3 आणि 10 आणि 11 11 19 20 आणि 4 24 चले 2 6 6 आणि 6 12 1,24,820. तर 1,24,820 ही डेबिट साईडची टोटल आलेली आहे. 1,76,000 मधनं ही वजा करा. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल 1,76,000 आलेली आहे आणि डेबिट साईडची टोटल 1,24,820 आलेली आहे. दोघांमधील फरक 51,180 आलेला आहे. हा आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. 51,180 हा आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. त्याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आणि तो ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 51,180. आता टोटल करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. 0 0 8 5 आणि 1 6 2 3 5 5 53,680. डेबिटला मांडून घ्या. 53,680 डेबिटची टोटल करा. 5 10 11 चला 1 6 6 12 चला 1 3 4 5 6 3 9 4 13 14 15 16 17 18 18,215 ही आलेली आहे डेबिट साईडची टोटल. आणि 53,680 मधनं 53,680 वजा 18,215 वजा करा. 10 5 गेले 5 7 नाही गेले 6 7 2 गेले 4 13 9 10 11 12 13 8 5 13 4 नाही केले 35,465 हा आलेला आहे नेट प्रॉफिट. 35,400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 35,465. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. पार्टनर्सचे नाव लिहा. शिल्पा कॅटरीना. दोघांना वाटून द्या. त्यांचा रेशिओ दिलेला नाही आहे म्हणजेच एकासेक त्यांचा रेशिओ आहे. 35,465ला 2ने भागा. 3 1 3 3 3 7 14 3 7 14 3 3 9 3 6 3 6 2 4 पॉईंट 2 5 10 17,732.5 म्हणजे 17,733 आणि कॅटरीनाला 17,732. अशा पद्धतीने दोघांना इक्वली वाटून द्या आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो कॅपिटलमध्ये ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट लायबिलिटी साईडला 17,733 ॲड करा आणि आउटरला अमाऊंट घ्या. 7 10 चला 1 6 ॲड नेट प्रॉफिट. कॅटरीनाचा पण ॲड करा. 17,732 2 3 7
आता बॅलन्स शीट क्लोज करा. शून्य, 5 5, 3 5 6, 8 13 20 22, चले 2 10 18 19 20 27 27 3 30 2 32 32 5 37, चले 3 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, 1,87,265 बॅलन्स शीटची टोटल आलेली आहे ॲसेट साईडची. आणि आता लायबिलिटी साईड क्लोज करा. पाच 6 5 8 15 20 22, चले 2 7 8 9 10 16 16 17 18 18 2 20 20 7 27 27, चले 2 3 4 5 6 7 7 3 10 12 12 18, 1,87,265 लायबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल सारखी आलेली आहे. आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. काही अडचण असेल प्रॉब्लेममध्ये तर मला पर्सनली चॅट करा किंवा यूट्यूबवर कॉमेंट्स करा. मी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करते. थँक्यू व्हेरी मच.